बघा, मुळात ही लढाईच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. मी ऑलरेडी बाबळगाव फाट्याला काही जमीन घेऊन ठेवली आहे आणि तिथं मला एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कमीत कमी 150 ते 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करायचं, हे ऑलरेडी माझं पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे. गेले 20 वर्ष मी या कानसूर या गावाची सून आहे, पण मला कुठे सुद्धा विकास झालेला दिसला नाही. तसं जर मी केलं तर ती माझी राजकीय आत्महत्या असेल, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी जन्मलेलं. कारण मी नवीन चेहरा आहे, त्यामुळे त्यांनी मला खूप आनंदाने स्वीकारलेलं आहे. माझ्या आयुष्यातली ही आता पहिली निवडणूक आहे माझी व्यक्तिशः. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे रणांगण चांगले तापले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाबरगाव सर्कलमधून डॉक्टर मोनिका शिंदे मॅडम व कासम सर्कलमधून डॉक्टर राम शिंदे ह्या पती पत्नी निवडणुकीत उभे आहेत. सर, आम्हाला तुम्ही परिचय द्या. मी डॉक्टर राम शिंदे, MD मेडिसिन आहे, फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतो मुंबईमध्ये. परंतु या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे मी पहिल्यापासून माझी नाळ शिवसेनेशी जोडल्या गेलेली. मुंबईत असल्यापासून तिथल्या स्थानिक शिवसेना पक्षामध्ये मी काम केलेलं आहे आणि 2019 पासून तर मी परभणी जिल्ह्यामधील जो शिवसेना पक्ष आहे, आदरणीय आमचे खासदार बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षवाढीसाठी मागील 8 ते 9 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. म्हणून मी असा निर्णय घेतलाय की मी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे. सर, मला हे सांगा, तुम्ही असे कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? हे बघा, मी या भागातला माझा जन्म कानसूर या गावी झाल्यामुळे आणि गोदाकाठच्या परिसरामुळे झाल्यामुळे मी बघतोय की जसं मला कळतंय, म्हणजे जी प्रश्न 1990-95च्या दशकामध्ये होती तीच प्रश्न आजही आहेत. म्हणजे 25 ते 30 वर्षापासून ग्रामीण भागातला रस्त्याचा प्रश्न, ग्रामीण भागातला विजेचा प्रश्न, ग्रामीण भागातला शिक्षणाचा प्रश्न प्रस्थापित राजकारण्यांनी किंवा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी मागील 15 ते 20-25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं विकासाची दिशा न दिल्यामुळे माझा जन्मभूमी किंवा माझा ग्रामीण भाग हा अजूनही मागास आहे, ही माझी ठाम भावना आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन, बदल घडावा म्हणून मी आज जनतेसमोर उभा आहे. मॅडम, तुम्ही ज्या सर्कलमध्ये उभ्या आहात, तुम्हाला कळतं सर्कलमधले असे कोणते प्रॉब्लेम आहेत जे तुम्ही आता पाहत आहात? सर्कलमध्ये गेले 10 दिवस मी घरोघरी फिरत आहे. सर्कलमध्ये फिरताना मला महत्त्वाचे प्रॉब्लेम्स जे दिसले ते म्हणजे तिकडे असलेले रस्ते, नाले हे खूपच खराब आणि दुर्दैव अवस्थेमध्ये आहेत. गेले 20 वर्ष मी या कानसूर या गावाची सून आहे, पण मला कुठे सुद्धा विकास झालेला दिसला नाही. त्याच रस्त्यांवरनं जाताना मला असं प्रत्येक वेळेला मनात आलं की मी कधी या गावासाठी झटणार आहे, मी कधी या गावाची प्रगती बघणार आहे. म्हणून स्वतः मी या रणांगणावरती उतरले. कारण जेव्हा आपण हे युद्ध हातात घेतो, आपल्या हातात जेव्हा काही करायची खूप मनापासून धडपड येते, तेव्हाच आपण प्रत्यक्षपणे त्याच्यासाठी मार्गी लागतो. आता दुसरे मुद्दे म्हणजे मला स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यायचा आहे. तसंच ज्या काही महिला सक्षमीकरणासाठी ज्या काही गोष्टी करण्यात येतील, बचत गटाच्या काही त्रुटी आहेत किंवा ज्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत, ज्या बायका मला स्वतःहून सांगतायत की आम्हाला या गोष्टी हव्या आहेत, त्या आम्हाला आमच्यापर्यंत कोणी पोहोचून देत नाहीत, फक्त प्रत्येक वेळेला होच सांगतात, तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, या भावनेतून मी पुढे आले. सर, आम्ही पाहिलं की ग्रामीण भागात लोक शहराकडे जायलेत. तुम्ही एक मुंबईमध्ये वेल सेटल होता, तुमचा तिकडे व्यवसाय आहे, सगळं सेटल, तुम्ही सगळं सोडून एक ग्रामीण भागात तुम्ही राजकारणाचा निर्णय का घेतला? जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही येण्याचा निर्णय का घेतला? पती पत्नी तुम्ही आणि तुम्ही दोघे डॉक्टर आहात. सर्वात प्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की खरंच मी एक सुखवस्तू आयुष्य जगतोय, वेल सेटल्ड आयुष्य जगतोय. पण माझ्या मनात पहिल्यापासून मी तुम्हाला सांगितलं की मला लहानपणापासून तळमळ आहे. माझी नाळ या मातीशी घट्ट जोडलेली आहे, त्यामुळे माझं सारखं कंटिन्यूस जाणं आहे ना. आता हा पहिला मुद्दा. दुसरं, मला वाटतं जगातले कित्येक देश, सगळे खंड देश परदेशामध्ये मी फिरून आलो आणि मला जेव्हा मी परदेशामध्ये जातो त्यावेळेला मला हे प्रकर्षानं जाणवतं की मी माझा भाग इतका मागे काय, म्हणजे आज युरोप म्हणा किंवा अमेरिका म्हणा की ह्याच्या सगळ्यापेक्षा आपण 50-100 वर्ष मागे का आहोत. त्यामुळं मी इथे राजकारणामध्ये पैसे कमवण्यासाठी, गुत्तेदारी करण्यासाठी वगैरे आलेलो नाही. तो माझा प्रमुख हेतू नाही. मला माझ्या लोकांसाठी काम करायचं. आणि दुसरा प्रश्न, या पाथरी तालुक्यामध्ये, पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही किंवा कुणाचे दोष काढायचे नाहीत, पण माझं स्वतःचं एक विजन आहे. माझ्या डोक्यामध्ये माझी एक विकासाची ब्लू प्रिंट आहे आणि ते कार्यान्वित करण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान किंवा निवडणूक हा एकमेव अस्त्र आहे. त्यामुळे
हे परिवर्तन करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळं मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. तर तुम्ही सांगायला मला विकास करायचा आहे, मला ग्रामीण भागातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मी फिरलो, उद्याला तुम्हाला इथे लोकांनी निवडून दिलं, मग तुम्ही मुंबईला राहणार का इथं राहणार, असं इन जनरल कोणाला प्रश्न पडणार. ते मग विरोधक असतो का सामान्य माणूस असतो, मतदान टाकताना लोक विचार करतात बाबा तुम्हाला मतदान टाकल्यावर तुम्ही इझी गोईंग अवेलेबल असणार का, आमचे ग्रामीण भागाचे जे प्रॉब्लेम आहेत ते काय तुम्हाला फोन लावायचा का मुंबईला, तुम्ही राहणार कुठं, काय करणार तुम्ही. सर्वात प्रथम मी हे आपल्या सर्वांना, माझ्या जनतेला, माझ्या मतदार बंधू भगिनींना स्पष्ट करू इच्छितो की मी मुंबईला जरी राहत असलो आत्ता, तरी मी 10 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. या 10 वर्षामध्ये माझ्या पुढे जितकेही प्रश्न आले माझ्या कार्यकर्त्यांचे, माझ्या सहकाऱ्यांचे, ते मी सोडवले. तसंच माझं कंटिन्युअस या क्षेत्र, असं नाही की मी तिकडे महिना 2 महिने जातो तिकडेच राहतो. माझं कंटिन्युअस माझ्या गावी, माझ्या मतदारसंघात येणं असतं. त्याच्यानंतर माझं कानसूरला घर आहे, मी तिथं राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे माझं जे क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र, माझं एक स्वप्न आहे, माझं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की जसं बार्शीमध्ये नर्गिस दत्त कॅन्सर रुग्णालय आहे, त्या धर्तीवर मी ऑलरेडी बाबळगाव फाट्याला काही जमीन घेऊन ठेवली आहे. आणि तिथं मला एक स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कमीत कमी 150 ते 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करायचं, हे ऑलरेडी माझं पाईपलाईनमध्ये प्रोजेक्ट आहे. सो ते माझं ब्रेन चाइल्ड आहे आणि आज न उद्या मी ते कार्यान्वित करणार आहे. त्यामुळे तिथले जरी माझं वैद्यकीय व्यवसाय असेल तर इथंही येऊनही ग्रामीण भागातल्या, कारण ग्रामीण भागामध्ये रुग्णांची खूप परवड आहे. आज बघा, आज इथे जर काही इमर्जन्सी पाथरीमध्ये झाली, हार्ट अटॅक आला कुणाला, तर परभणीला जावं लागतं, परभणीला ट्रीटमेंट नाही भेटली तर पुढे नांदेडला जावं लागतं किंवा पुढे औरंगाबादला जावं लागतं, संभाजीनगरला जावं लागतं. त्यामुळं हे सगळं पाहता वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी त्यामुळे मला इथेच राहावं लागणार आहे. राहिला दुसरा प्रश्न परत जाण्याचा, जेव्हा आम्ही दोघं पती पत्नी मिळून 2 सर्कलमध्ये लढतोय, जेव्हा मी या क्षेत्रात यायचा विचार केला, तर हे असं होऊ शकत नाही की मी इथे आज निवडणूक लढतोय आणि मी तिथे जाऊन राहिलो आणि अशा प्रकारे राजकारण होत नाही. तसं जर मी केलं तर ती माझी राजकीय आत्महत्या असेल. त्यामुळे हा कोणी विचारही करू नये की 2 सर्कलमध्ये आम्ही दोघे लढून आम्ही परत मुंबईला जाऊन लोकांनी आम्हाला फोन करू. त्याच्यानंतर त्यामुळे मी इथं माझ्या मतदारांना आणि माझ्या जनतेला हे सांगू इच्छितो, वचन देतो की मी आपल्या 24 तास इथे सेवेमध्ये आम्ही दोघेही राहणार आहोत. तर पाथरी मतदारसंघाचा विचार केला, इथं माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेब आहेत, आमदार राजेश विटेकर साहेब आहेत आणि सईद खान आहेत, एवढे प्रस्थापित आहेत आणि मग त्यांचे ते उमेदवारही खूप चांगले. कसं तुम्ही टॅकल करणार या गोष्टीला, तुम्ही प्रस्थापित नाही, तुम्ही तुमचा व्यवसाय सोडून इकडे आला, मग एवढे प्रस्थापित तुम्ही करत आहे, त्याचे उमेदवार तेवढे स्ट्रॉंग आहेत भागात दिलेली सगळी. बघा, मुळात ही लढाईच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेनेची जी निर्मिती केली आहे, ती निर्मितीच ही युद्ध होतं, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. जो शिवसैनिक आहे हा सर्व बहुजन समाजातला आहे आणि या बहुजनांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी, मुख्य मार्गामध्ये आणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. आणि त्या माध्यमातून जरी आपण जी सर्व आदरणीय राजकीय नेत्यांची नावं घेतली आहेत माझ्या मतदारसंघातली, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांनी काही नाही केलं असं मलाही म्हणायचं, तरी सुद्धा माझी निष्ठा ही शिवसेनेशी जुडलेली आहे. माझ्या राजकीय करिअरमध्ये मागच्या 20 वर्षापासून, म्हणजे मी ठाण्यामध्ये असल्यापासून, स्वर्गीय आनंद दिघे असल्यापासून माझी निष्ठा शिवसेनेची. त्यामुळं माझी विचारधारा हिंदुत्वाची आहे, पुरोगामित्वाची आहे. त्यामुळं मी कुठलाही पक्ष बदलण्याचा किंवा कुठल्याही दुसऱ्या माझ्या विचारांची प्रतारणा करू शकत नाही. त्यामुळे माझी नाळ जर शिवसेनेत जुळली तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशीच एकनिष्ठ आहे. त्यामुळे माझ्यासमोरचं आव्हान काय ह्याची मला परिपूर्ण कल्पना आहे आणि आव्हानांना स्वीकारायचं हेच तर बाळासाहेबांना शिकवलेलं आहे. त्यामुळं मी या आव्हानांना सामोरं जाईल. तर मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीपासून बोलत मला एक लक्षात आलं की तुम्हाला राजकारण थोडे बारकावे कळत नाहीत, तुम्ही साधे सरळ स्वभावाचे आहात आणि राजकारणामध्ये कपटी, क्रूर, दगा फटका करणारा अशा लोकांना स्थान आहे. मग हे तुम्ही कसं टॅकल करणार या गोष्टीला? बरं, त्याचं उत्तर हे आहे की मी एका वारकरी घराण्यात आलेलो आहे. 350 वर्षाची वारकरी घराण्याची परंपरा माझ्या गावाला लाभलेली आहे, कानसूर गावाला. आणि तुम्ही जर म्हणाल की सरळ साधा माणूस राजकारणामध्ये कपटी वगैरे लागतो, तुम्हाला मी त्याचं ज्वलंत उदाहरण देतो. आमचे जे नेते आहेत, खासदार आहेत बंडू जाधव, त्यांच्या इतका स्पष्ट वक्ता, निर्भड राजकीय नेता मी पाहिला नाही. सो असं समजा की ते माझे राजकीय गुरु आहेत. ओके, त्यामुळे त्यांच्यामध्ये जो निर्भीडपणा आहे तो मी आत्मसात केलेला आहे. आणि तो जो राजकारणी डावपेच वगैरे काय असतील, ओके, मी जे आहे ते माझं मत निर्मळपणे, स्पष्टपणे व्यक्त करतोय. आणि ही माझी सुरुवात आहे. आतापर्यंत मी
पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समोर होतो. माझ्या आयुष्यातली ही आता पहिली निवडणूक आहे, माझी व्यक्तिशः. त्यामुळं माझी सुरुवात आहे. तर मी हे सगळ्या गोष्टी पुढे जे काय असेल ते शिकत राहील. माणूस हा जसा जसा मोठा होतो, मला वाटतं माझ्या क्षेत्रामध्ये आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा जसा जसा एक्सपिरियन्स वाढतो तसा तसा माणूस शिकत राहतो. त्या पद्धतीने राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी मला हळूहळू आत्मसात करता येतील. बाभळगाव सर्कलमध्ये सगळे उमेदवार स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही कसं टॅकल करा सगळ्या गोष्टीला? उमेदवार सगळे स्ट्रॉंग आहेत, तुम्ही नवखे आहात, तुम्हाला वाटतंय का कसं व्हायला तुम्ही या प्रचार करायला? महिलांचा रिस्पॉन्स कसा आहे, नागरिकांचा रिस्पॉन्स कसा आहे? उमेदवार जरी स्ट्रॉंग असले तरी उमेदवार माझ्या इतके एज्युकेटेड नाही आहेत. त्यामुळे माझ्या जी विकासाची बघण्याची जो दृष्टिकोन आहे त्या तो दृष्टिकोन मला त्यांच्यामध्ये काही दिसला नाही. त्यांनी फक्त स्थानिक जे काही प्रश्न आहेत, जे पुरातन प्रश्न आहेत, तेच नाले रस्ते हेच प्रश्न सगळीकडे चालू ठेवले. पण आम्ही तो प्रश्न नाही घेतला विकासासाठी. आम्ही फ्युचर दृष्टीने बघायचा प्रयत्न केलाय. जसं काय हा गोदाकाठ आहे, जिथे खूप सारं पाण्याचं मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला उपलब्ध आहे. या ठिकाणी फळभाज्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं, टरबूज खरबुजाचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर आमचा हा दोघांचा सुद्धा एक प्लॅन आखलेला आहे, आराखडा आखलेला आहे की आम्ही इथे होणाऱ्या फळभाज्या ज्या पण आहेत त्या वाशीच्या मोठ्या मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा आमचा मोठा प्रयत्न असेल. तसंच फूड प्रोसेसिंग प्लांट भविष्यात उभारण्याचा आमचा उद्दिष्ट आहे की ज्याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल, इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना हाताला पैसे येतील, त्यामुळे की त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल. हा माझा मोठा दृष्टिकोन आहे. मॅडम, तुम्ही महिला आहात, मग महिलांचे प्रश्न जवळून माहिती आहेत. तुम्ही शिक्षण बाहेर केलंय, तुमचं सगळं झालेलं आहे. पण ग्रामीण भागातल्या तरुणी आहेत ज्यांना उद्याला चलून मुंबई पुण्यात शिक्षण करायचे, तुमच्या पायावर उभं राहायचे, तशा महिलांसाठी तुमच्याकडे काही विजन आहे का? तशा तरुणीसाठी काय तुमच्याकडे आहे का विजन, की त्यांचं तुम्ही काय करणार आहात? आता मी बघितलं की गावागावांमध्ये महिलांचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे. काही महिला मला UPSCच्या एक्झाम देताना सुद्धा दिसल्या, MPSCच्या एक्झाम, अशा खूप साऱ्या एक्झाम्स आणि त्यासाठी प्रयत्न करताना दिसल्या. मग त्यांना आपण प्रबळपणे मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरं करू शकतो किंवा त्यांना आपण एज्युकेशनच्या दृष्टीने इथे एक मार्गदर्शन गोष्टी करू शकतो की ज्यामुळे त्यामध्ये मी ऍड करतो की मी 2019लाही माझा जेव्हा जाहीरनामा वचननामा प्रकाशित केला होता तेव्हाच मी सांगितलं की MPSC आणि UPSC खास करून ज्या तरुण मुलं मुली त्याची तयारी करतायत त्यांच्यासाठी तालुका लेवलला मार्गदर्शन केंद्र आपल्याला चालू करता येतील. कॉम्प्युटर सेंटर्स चालू करायचं झालं तर खूप काम आहे. हो, त्याच्यासाठी 5 वर्ष पण कमी पडतील. बरोबर. मॅडम, मला हे सांगा, तुम्ही गावात फिरता, तुम्हाला महिलांकडून कसा रिस्पॉन्स भेटायला तुमच्याप्रती? नाही, महिलांवर अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे, कारण मी नवीन चेहरा आहे. त्यामुळे त्यांनी मला खूप आनंदाने स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळेला मला जवळून इतकं पाहिलेलं आहे की माझं बोलणं, त्यांच्याशी राहणं, वागणं त्या अगदी अशा हृदयाला म्हणजे जवळपास माझ्या काळजाला भिडणाऱ्या झालेल्या आहेत. आणि त्या त्यांच्या ज्या पण समस्या आहेत त्या खुल्या मनाने सांगतायत. असं नाही की त्यांच्यावर कोणाला दडपण आहे, काय आहे की बाई आम्हाला हे हवंय, ते हवंय, तू आमच्यासाठी लढ, हे स्वतःहून पुढाकार घेऊन सांगतायत. सर, एक मेन प्रश्न आहे तुमच्यासाठी, कारण देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, परभणी जिल्ह्यातही भाजपच्या पालकमंत्री आहेत. बरोबर. एवढं सर्व असून आणि सगळे मोठे मोठे लोक भाजपमध्ये इन्कमिंग चालू आहे. तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी घेऊन लढण्यात निर्णय का घेतला? कारण प्रवास हा जितका सिंपल वाटतो तितका सिंपल नाही तुमच्यासाठी, कारण तुम्ही नवखे आहात. तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की मी वारकरी घराण्यात आला. मी माझ्या विचारधारेशी ठाम आहे. माझी विचारधारा ही पुरोगामित्वाची आहे, हिंदुत्वाची आहे आणि माझी विचारधारा भाजपशी जुळत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जरी देशामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता असली तरी सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी जन्मलेलं नाही. आता तुम्ही भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जर बघितलं असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, या सगळ्या देशामध्ये तरुण पिढीनं जेव्हा कुठली गोष्ट अति तेथे माती, कुठली गोष्ट जेव्हा अति होती तेव्हा ती सामान्य जनतेला, तरुण पिढीला आवडत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. चेंज इज लाईफ. ओके. सो जरी आज त्यांची सत्ता असेल तर मला हा दृढ विश्वास आहे की आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या विचारसरणीवरनं वाटचाल करत आहेत त्या विचारसरणीनं आम्ही एक ना एक दिवस ह्याच्यामध्ये विजय मिळू किंवा आम्ही यश मिळू हा मला आत्मविश्वास आहे. म्हणून मी जरी दुसऱ्या विचारसरणीमध्ये स्ट्रॉंग असेल, आज माझ्यासमोर खूप मोठं चॅलेंज असेल, तरी मी माझ्या विचारसरणीवर ठाम राहून माझ्या पक्षाच्या एकनिष्ठ राहून त्याच्यावरतीच वाटचाल करणार आहे. तर तुम्ही खासदार साहेबांचा उल्लेख केला, अशी आम्हाला सांगा, खासदार साहेबांनी तुमच्या सर्कलमध्ये, आमदार साहेबांनी अशी कोणती कामं केली?
मग तुम्ही अशी काय आशाच देणार तुमच्या तिथल्या नागरिकांना? सगळ्यात मोठं काम म्हणजे तुम्हाला सांगतो की 1995 ते 2000 मध्ये कानसूर गावला पंतप्रधान सडक योजनेमधनं रस्ता झाला होता. मागची 25 वर्ष माझ्या स्वतःच्या गावाला बाबळगाव फाटा ते कानसूर गुडघे इतकले खड्डे आहेत. तर तो रस्ता पहिल्यांदा खासदार साहेबांनी 5.5 कोटीचा पंतप्रधान सडक योजनेमध्ये आता टाकलाय, त्याचं काम पण सुरू झालंय. हे सगळ्यात मोठं काम खासदार साहेबांनी माझ्याकडे. त्याच्यानंतर बाभळगाव सर्कलमध्ये म्हणा किंवा त्याच्यानंतर गुंज जे तीर्थक्षेत्र आहे तिथं खासदार साहेबांनी तीर्थक्षेत्र विकासातनं 2 कोटी रुपयाचा निधी ऑलरेडी उपलब्ध करून दिलेला आहे. काही टेक्निकल गोष्टीमुळे ते अजून झालेलं नाही. त्याच्यानंतर बरेचसे ग्रामीण भागातले रस्त्यांचे आहेत. बाभळगावमध्ये सभागृहाचं उभारणी आहे, कानसूरमध्ये रिंग रोडची उभारणी आहे आणि अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये खासदार साहेबांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये बरीच कामं केलेली आहेत आणि हे सर्व जनतेला माहीत आहे. सर, आम्हाला असं कळालं की तुम्हाला खासदार साहेबांनी शब्द दिला म्हणजे तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद देणार आहेत. हे काय आहे या गोष्टीमध्ये? हे बघा, सर्वात प्रथम मी सांगतो की ही निवडणूक ही आता जिल्हा परिषद सदस्यासाठी झालेली आहे. कोणी मी भविष्यकार नाही किंवा खासदार भविष्यकार नाही आहेत. ओके, त्यामुळे पक्षीय बल आता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वारं होतं किंवा वारू दौडला आणि 29 पैकी मला वाटतं 26 महानगरपालिकेवरती महायुतीचं मेजॉरिटी आली, तेव्हा कुणी असा विश्वास कुणाला वाटला नव्हता की फक्त परभणी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचं सत्ता येईल किंवा सरकार येईल. त्यामुळे आता ही निवडणूक झाल्यानंतर जेव्हा निकाल घोषित येतील तेव्हा जे पक्षीय बलाबल असेल त्याच्यानुसार ते निर्णय होतील. आता ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातली भावना जे बोलून जे तुम्ही मला विचारलं ती आमची भावना नाही किंवा आम्ही ते बोलत नाही. हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल ज्या वेळेला सत्ता येईल तेव्हा. त्यामुळे माझा एम किंवा माझा दृष्टिकोन ते नाही. आत्ताच्या घडीला निवडून येणं दोन्ही सर्कलमधनं हे माझ्या समोरचं प्रथम ध्येय आहे. तर तुम्ही असं सांगितलं की आम्ही निवडून आले तर थांबणार, मग तुम्ही तर निवडून आले मग तुम्ही स्थायिक होणार, मग तुम्हाला काय तुमच्या घरच्याचा निर्णय कसा आहे, मग तुमच्या फॅमिली परिवारातल्या बाकी लोकांचा कसा असणार? मग या गोष्टीला पाठिंबा आहे का आपल्या इथं स्थायिक होण्यासाठी? मला 2 मुली आहेत. एक माझी मुलगी ऑलरेडी परदेशी शिक्षणासाठी तिची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. माझी दुसरी मुलगी आहे छोटी, ती शिक्षणामध्ये इंडिपेंडंट आहे. ओके, त्यामुळे तिच्या शिक्षणाचा जरी फारसा प्रश्न आमच्यासमोर राहणार नाही. आणि राहिला प्रश्न बाकीचे फॅमिली मेंबर, तर माझे आई वडील स्वतः इथे राहतात, कानसूर गावी राहतात. त्यामुळे मला फारशी काही अडचण दिसत नाही की माझ्या फॅमिलीकडनं की आम्ही इथे येऊन जरी राहिलो तरी. सर, एक शेवटचा प्रश्न असा असणार आहे की लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करतात निवडणुकी पुरते, आणि जिल्हा परिषद मध्ये निवडणूक फक्त एवढंच आहे की माल मलिदा फक्त कमवायसाठी लोक जिल्हा परिषद, कारण ग्रामीण भागात फंड जास्त येतो. आता तुम्ही एवढं सांगायला हे करणार ते करणार, निवडणुकीच्या नंतर तुम्ही असंच करणार का? कारण जनता ही वारंवार भोळी जनता आहे, लोक त्यांना आश्वासन देऊन वाढतात. तुम्हाला लोकांनी मतदान का करावं याच्याने तुम्ही त्यांना काय आव्हान करणार? कारण लोकांना अनुभव आलेला आहे आधी. त्याचं उत्तर मी देतो. मागच्या 10 वर्षापासून मी राजकारणात नसताना, कुठलंही सत्ता नसताना, कुठल्याही पक्षात पद नसताना, माझ्या दोन्ही सर्कलमध्ये जिथे जिथे अडचणी आल्यात, तुम्हाला उदाहरण देतो. रामपुरीचा रस्ता, रामपुरीचं रत्नेश्वर रामपुरी खूप मोठं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. तिथं दरवर्षी पावसाळ्यामध्ये चिखल होतो. माझ्या माध्यमातून आम्ही मागचे 2-3 वर्ष तिथे दरवर्षी मुरुम टाकतो. म्हणजे मी कुठल्याही पदावर बसलेला नाही. ओके, त्याच्यानंतर आरोग्याशी रिलेटेड जितक्याही गोष्टी माझ्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या पूर्ण पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या, त्या गोष्टी सक्षमपणे मी आजपर्यंत सोडवल्या आहेत. आणि तिसरा महत्वाचा, आपण जो मलिदा खाण्याचा विषय काढला, पांडुरंगाच्या कृपेनं मी समृद्ध कुटुंबात आहे. मला कुठलाही पैसा कमवण्याची हाव नाही. वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावरती आहेत. मला कुठलीही गुत्तेदारी कॉन्ट्रॅक्टरशिप करायची नाही. त्यामुळं माझं जे विजन आहे, मी तुम्हाला परत सांगतो की जी काही कामं जिल्हा परिषदेमार्फत करता येतील ती कामं अगदी सक्षमपणे माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत ती केली जाणार आहेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आता तुम्ही जो प्रश्न विचारला की मागे बघा 20 ते 25 वर्षापासून जिल्हा परिषदेवर सत्ता कुठल्या पक्षाची आहे तुम्हाला चांगलं माहित आहे, कोण कारभार करत आहे. 25 वर्षामध्ये जे राज्यकर्ते जिल्हा परिषद होते त्यांनी काय केलं हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे माझी जनतेला, मतदारांना नम्र विनंती की एकदा जसं तुम्ही सर्वांवरती विश्वास ठेवला तसा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवा आणि मी नक्कीच तो बदल घडून देईन. काय सांगाल तुम्ही तुमच्या सर्कलमधल्या? येत्या 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकींना
मशाल या चिन्हासमोर बटन दाबून माझ्या बाभळगाव सर्कलमधील मायबाप जनतेने मला प्रचंड बहुमताने विजय करून द्यावा. सर, तुम्ही कासापुरी सरकारच्या मतदारांना काय आव्हान? माझ्या काटापुरी सर्कलमध्ये सर्व मतदार बंधू भगिनींना मी अशी नम्र विनंती करतो की येत्या 7 फेब्रुवारीला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला व माझ्या पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपले प्रश्न सोडवण्याची मला एक संधी द्यावी ही आपल्याला नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.